पवार कुटुंबातला वाद वाढत चाललाय। पक्ष कुणाचा यापासून सुरू झालेला संघर्ष आता मूळचे पवार कोण, बाहेरचे पवार कोण इथपर्यंत आलाय। सुनेत्रा पवार म्हणजे अजित पवार यांच्या सुविद्य पत्नी या बाहेरच्या आहेत अशा प्रकारचं वक्तव्य करत शरद पवारांनी डिवचलं। त्यानंतर प्रत्येक प्रचार सभेत अजितदादांना हा मुद्दा उपस्थित करत शरद पवारांवर ते टीका करतायत। मात्र आता यात अजित पवारांच्या सख्या भावाची पत्नी शर्मिला पवारांनी उडी घेतली आहे। मूळचे आणि बाहेरचे पवार हा वाद आता DNA पर्यंत जाऊन पोहोचलाय। बघूयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट सौभाग्यवती पवार की DNA वाल्या पवार। बारामतीचा बालेकिल्ला राखण्यासाठी पवार घराण्यातील 3 पिढ्या सरसावल्या। प्रतिभा पवार या आपली लेक सुप्रिया सुळेंसाठी पदर खोचून सरसावल्या, तर रेवती सुळे या आपली आई सुप्रिया सुळे यांच्यासाठी मैदानात उतरल्या। दरम्यान मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यांच्यामध्ये फरक आहे। शरद पवारांच्या या वक्तव्याचं शर्मिला पवार यांनी समर्थन केलंय। पवारांचा ओरिजिनल DNA हा सुप्रिया ताईंमध्येच आहे असं म्हणत शर्मिला पवारांनी आपले सख्खे दीर अजित पवार आणि जाऊबाई सुनेत्रा पवार यांना डिवचलंय। चुकीचं काय असे दोन गोष्टी असतात, मूळ पवार आणि बाहेरून आलेला पवार। आणि नीट मतदान करा। इथं एवढ्या महिला बसल्या, तुमच्या घरामध्ये एखादी सून आली तर 40 वर्ष राहिली तरी तुम्ही बाहेरची समजाल का त्या सुनेला? आमच्या इथले वरिष्ठ 40 वर्ष सगळ्या दिवाळ्या केल्या, सगळं काही केलं तरी अजून बाहेरचीच म्हणतात त्यांना। सून म्हणून मी निश्चितपणे याच्यावरती एक बोलू शकते की मी किंवा आम्ही सर्व सुना आम्ही पवारांच्या घरामध्ये त्यांच्या लेकाशी लग्न करून आलेलो आहोत। आम्ही लग्न करून या नात्याने आम्ही पवारांच्या सुना आहोत, परंतु सुप्रियाताई या जन्माने पवार आहेत आणि त्यांच्या रक्ताने त्या या नात्यामध्ये आहेत। आणि त्याच्यामुळे मला माझं वैयक्तिक मत आहे की शेवटी ओरिजिनल DNA जो आहे हा पवारांचा जो आहे तो सुप्रियाताईंमध्येच आहे आणि त्याचा मला अजिबात कमीपणा वाटत नाही। अजित पवारांच्या बंडामुळे पवार कुटुंबामध्ये घमासान रंगलाय। वहिनी सुनेत्रा पवार यांच्या विरोधामध्ये असल्यानं सुप्रिया सुळेंचा मार्ग काहीसा खडतर झालाय। याच पार्श्वभूमीवरती सुप्रिया सुळेंसाठी अख्खं पवार कुटुंब एकवटलंय। बारामतीमधल्या महिला मेळाव्याला प्रतिभा पवार यांच्यासह कुटुंबातील सर्व महिलांनी हजेरी लावली। सुप्रिया सुळेंची आई प्रतिभा पवार, रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार, अजित पवारांच्या सख्या वहिनी शर्मिला पवार, रोहित पवारांच्या पत्नी कुंती पवार, रोहित पवारांची बहीण सई पवार, सुप्रिया सुळेंची कन्या रेवती सुळे। तिकडे विधानसभेला इकडे, विधानसभेलाही तिकडे चला। विधानसभेला माझे बारामतीकर मला ठिकाणी मताने निवडून आणतील। आता माझा परिवार सोडून अख्खा माझा राहिलेला परिवार माझ्या विरोधात फिरतोय। पायाला भिंगरी बांधल्यासारख्या सभा घेत आहेत, त्याच्या संदर्भात काही बोलतायत, ठीक आहे, तो तुमचा अधिकार आहे, परंतु कधी अरे तुम्ही डुंकून बघितलं नाही प्रचाराला? काल परवा तर प्रतिभा काकी प्रचाराला आला, मी तर कपाळालाच हात मारला। काकी पण 90 पासून कधी प्रचाराला आलेल्या तुम्ही बघितल्या नाही, मी पण बघितलं नाही। पण जेव्हा त्यांनी माझ्या आईवर आणि रोहितच्या आईवर बोलले ना, वो नाही चलेगा। त्यामुळे आत्तापर्यंत बोललाय, पहिल्यांदा ऐकून घेऊ, दुसऱ्यांदा पण ऐकून घेऊ, तिसऱ्यांदा आता एक माझ्या आईवर झाले, दुसरं रोहितच्या आईवर झाले, हे 2 ऐकून घेईन। तिसऱ्या वेळा परत असं काही झालं ना, ऐसा करारा जवाब मिलेगा ना। पण अजून एक चान्स आहे, ही धमकी नाही आहे, ही प्रेमानेच सांगते। त्याच्यामुळे आम्ही बोलत नाही याचा अर्थ आमच्यामध्ये ताकद नाही असा गैरसमज तर कोणीच करू नये। सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी अख्खं पवार कुटुंब मैदानामध्ये उतरलं। रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवारही गावभेटी करताना दिसतायत। प्रचार सभेमध्ये बोलताना त्या अजित पवारांवरती निशाणा साधतायत। त्यावरून अजित पवारांनी आपली वहिनी सुनंदा पवार यांच्या योग्यतेवरती भाष्य केलं होतं।
आता अजितदादांना रोहित पवारांनी जशास तसं उत्तर दिलंय. आणि अजूनही आमचा बारामतीचा उमेदवार लीडवरच आहे, त्यामुळे तिथं काही शंका केलेला ही नाहीये. पण आज गावामध्ये तुम्ही बघा, काही अनोळखी माणसं फिरताना दिसतात आणि वेगळ्या भाषेमध्ये बोलताना दिसतात. शेवटच्या 2-3 दिवसामध्ये धनशक्तीचा वापर होणार, एक वेगळ्या दडपशाहीचा वापर होणार आणि हे केलं तर मी हे करीन, हे करत. परवा मी अमराईत गेले होते. मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. आणि एक मिनिट, कुणी इतरांनी काही प्रश्न विचारला त्याचं उत्तर द्यायला मी बांधील नाही. तू हे पहिल्यांदा लक्षात घे. तुम्ही आमच्या म्हणजे योग्यतेच्या माणसांनी काही प्रश्न विचारलेला असेल तर त्यांना उत्तर. तू उद्या कुणाच्या माझी गोवांची कापसे असं म्हणला, तुमचं काय मत आहे? मला काय घेणं देणं. अजितदादा, तुमचं सुद्धा नाव ती घ्यायची की तुम्ही तिला मदत केली. सुप्रियाताईंचं नाव घ्यायचे. स्वतः काय केलं असेल ते लपवेल, पण तुमचं सगळ्यांचं नाव घेऊन तुमचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रचार माझ्या आईली तिथं केला. अहो, तुमच्या इलेक्शनसाठी सुद्धा आई माझी वन तिथं फिरली आहे. तुमच्यातल्या अनेक माझ्या माता भगिनी माझ्या आईबरोबर प्रचारासाठी फिरला असताल. फिरला होता का नव्हता? मग अशा परिस्थितीमध्ये माझ्या आईबद्दल तुम्ही काय बोलला? माझ्या आईची पात्रता नाही. एकसंध असताना पवार कुटुंब आपल्या कृतीमधून राज्यासह देशापुढे आदर्श ठेवायचं, पण राष्ट्रवादीमधल्या फुटीमुळे पवार कुटुंबाचा हा आदर्श गळून पडलाय. आता पवार कुटुंब एकमेकांवरती टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीये. थोडक्यात काय, सर्वसामान्य असो किंवा प्रतिष्ठित, सर्वांची घरं काचेची असतात हे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झालंय. संदीप बल्लाळसह जयकुमार जाधव, बारामती.